हाय एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल। तर आता दिवसेंदिवस ऊन पण खूपच वाढत चाललंय आणि इथं पहा आमचा शेरू कसा माझ्यासोबत थांबला होता आणि आम्हाला झालं होतं असं की जे कापसाची बोतं आहेत तर ते झाकून सुद्धा ठेवायचे होते आणि खूप सारा राडा पण झाला होता जे तुम्हाला दिसतच आहे। आणि इथं पहा टॉमी पण मस्त असं झोपला होता थपडावर। त्याच्यानंतर ना इकडे शेळ्या सुद्धा चरायला बांधल्या होत्या आणि ऊन पण एवढं आहे तर शेळ्या सुद्धा खात नाहीत आणि दररोज रात्री ना माझे पप्पा इथं झोपायला येतात, कारण ह्या आम्ही जो कापूस केलेला आहे हा जो माल आहे त्याच्याजवळ कुणी ना कुणीतरी पाहिजेच। आणि इथं पहा नारळाचे झाड जे आहे तर सर्व ह्याला आळे करायचे होते तर त्याच्यासाठीच थोडंसं आमचं काम पण चालू होतं। तर आई माझ्या आधीच गेली होती तर इथं आळे वगैरे सगळं झालं। तसं तर माझ्या व्हिडिओमध्ये जास्त काही दाखवण्यासारखं नाहीच, त्याच्यामुळे जो पण व्हिडिओ आहे तर तो मी थोडा जोडूनच मोठा ब्लॉग तयार करत असते। हा जो व्हिडिओ आहे तर हा माझा सकाळचा मॉर्निंगचा आहे 6:15चा। तर सकाळी उठल्याने एवढी थंडी वाजत होती तर त्याच्या आधी ना स्टॉल गुंडाळला आणि माझ्याकडे हे येलो कलरचं स्वेटर होतं जे माझ्या मम्मीचं होतं, तर हे सुद्धा मी घालणार होते कारण थंडी जी आहे एवढी वाजत होती। तर मस्त आहे की हे जे स्वेटर घातलं आणि इथं पहा आमच्या मांजरीचं आमची जी मनी मॅव आहे ती गोड झोपली आहे। रात्र असो काही असो पण ती माझ्या जवळच येऊन झोपते। आणि तर आजीनं चाय बनवत होती तेवढ्यात आमचा लकी पण आला आणि लकी आला की त्याला आधी भूक लागते, मग त्यावेळेस सकाळी जेवायला सुद्धा नव्हतं कारण लकी दिवसभर बाहेरच असतो। आणि सकाळचा व्ह्यू पहा एवढा सुंदर होता की काय सांगावं, कारण हे दैवर असं म्हटलं जातं जर दैवर जर पडलं तर पाऊस आहे तर तो खूप लांबत असतो। तर दैवर पडणं म्हणजे हे एक पावसासारखंच असतं। तुम्ही जर बाहेर झोपत असाल तर सगळे कपडे पण भिजून जाऊ शकतात। त्याच्यानंतर मला करायचं होतं ब्रश, कारण ब्रश वगैरे जर नाही केला ना तर खूप कसतर होतं, त्याच्यामुळे ना सगळ्यात आधी जे आहे तर ते मी ब्रशच करत असते। मस्त मी मम्मीचं स्वेटर घातलं आणि खरं सांगते स्वेटर ना एवढं गोल गोल फिरतं ना म्हणजे घालायचं शॉर्टच नाही, आतून थोडंसं वेगळं आहे। आणि मग ब्रश वगैरे झाल्यानंतर दिवसापासून चालू होतं की चाय सोडून देईल पण तो काही सुटतही नाही, तर मला चला जाऊ द्या। मस्त मी तर चाय घेतला, ते पण मम्मीच्या हाताचा कडक चाय। त्याच्यानंतर बाहेर बसले आणि तर पहा आमचा लकी ना त्याला काय माहिती काय झालं माझ्याजवळ येऊन बसला, मग थोडंसं त्याच्या पप्पी घेतल्या। खरं सांगते मला मांजरी कुत्रे एवढे आवडतात ना। आणि मग त्याच्यानंतर ना आमचा शेरू पण येऊन झोपला होता। शेरू पहा कसा पाहत होता। चला मग मला जायचं होतं आता आमच्या शेतामध्ये पण झालं होतं असं, तेवढ्यात माझं आलं होतं पार्सल। तर मला आधी ते तुमच्यासोबत तुम्हाला आधी दाखवता येईल। तर सगळ्यात आधी ना मी बॅग मागवली होती, त्याच्यामध्ये मेकअपचं सामान वगैरे ठेवला आणि ही जी बॅग आहे फक्त 110 रुपयाची आहे। त्याच्यानंतर मी ना हा पंजाबी ड्रेस मागवला होता, एवढा सुंदर आलेला आहे काय सांगाव। सगळ्यात आधी तुम्ही पॅन्ट पहा, पॅन्ट पण खूप सुंदर आलेली आहे। आणि एक सांगते की मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जो आहे तर तो पॅन्टमध्येच आहे, पॅन्ट कधी येते कधी नाही येत। आणि माझे हे जे कपडे आहेत तरी सगळे मला घडी वगैरे नीटनेटके घालून ठेवायचे होते। आता तर माझ्याकडे ना दुकानातले कमी जास्त मिशोवरचेच कपडे आहेत, कारण मी शॉपमध्ये जास्त जातही नाही। आणि खरं सांगते खूप दिवसानंतर घराच्या बाहेर जर पडले मला सगळं नवीन वाटायला लागतं, त्याच्यामुळे ना मला कपडे सुद्धा आणायला जाऊ वाटत नाही आणि जेवढं होईल तेवढं मी मिशोवरूनच कपडे जे आहेत तर ते मागवत असते। त्याच्यानंतर एवढं सगळं काम झाल्यानंतर मी नाही तर जेवणामध्ये बाजरीची भाकर आणि आळूच्या वड्यांची भाजी खाल्ली होती। मग इथं पहा आई नाही ते कृष्ण कमळचं जे हे पान आहे तर ते लावत होती। हे जे पान आहे कृष्ण कमळचं आहे, हे जास्त लावून दिलं ना ते पानाला पान फुटतात आणि मग त्याचं झाड तयार होतं छोटंसं। आणि इथं पहा कापूस पण चांगलाच वाळला होता, इथं कापूसाची भराभरी करायची चालू होती। हे भूतं वगैरे सगळे ठेवले होते आणि शेळ्या घेतल्या त्या सावलीमध्ये। त्याच्यानंतर ना इथं माझी आजी पण आली होती, आजी बसली होती मस्त छान असा फोन बघत। आणि इथं पहा खूप सारा राडा जो आहे तर तो आवरायचा होता आणि करडं जे आहेत तर ते आईच्या मागेच फिरतात। आई कुठं जरी चालली ना करडं तिच्या मागे जातात म्हणजे जातातच। मग त्याच्यानंतर ना आईने शेळीला धरलं कारण करडांना प्यायचं होतं दूध। आणि आमची ही जी शेळी आहे ना करडांकडे ध्यानच देत नाही, कारण ती नवीन असल्यामुळे तिला काही कळत आहे। त्याच्यानंतर आईने काढलं होतं शेळीचं दूध आणि आईने मला सांगितलं होतं चहापत्ती आणायला, कारण आम्ही बनवणार होतो मस्तपैकी चाय। कारण शेतामध्ये असं हे जे शेतामध्ये तर राहतोच आम्ही, पण असं खुल्या आसमानमध्ये चाय बनवून जर पिल्याने एक वेगळेच आनंद असतो। चला मग त्याच्यानंतर ना मी चढणार त्या भोवतांवर, कारण मला वरचा थोडासा व्ह्यू घ्यायचा होता। इथं पहा मी चढले तर खरं, पण मला आधी वाटलं की मी पडेल का काय, पण मी पडले नाही आणि एवढं सुंदर दिसत होतं ना आणि सरकी वगैरे सगळं छान सुंदर दिसत होतं जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत आहे। आणि खाली आई मस्त चाय बनवत होती।
दिवस हे कसे निघून गेले हे कळालं पण नाही आणि मी लहानाची मोठी कवा झाले हे सुद्धा कळालं नाही. तर त्याच्यानंतर ना मस्त मी तर भोतांवर थोडा वेळ झोपले होते आणि एक वेगळाच आनंद असतो मस्त असं झोपल्या आणि मग इथं आईने चाय बनवल्यानंतर मस्त मी चाय घेतला आणि खरं सांगते शिईच्या दुधाचा चहा एवढा छान लागतो ना आणि एवढा मस्त चाय झाला होता अद्रक टाकून. आणि तर भूत जे आहे तर आम्ही सगळे रचवले. त्याच्यानंतर घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर आम्ही चवळीची भाजी बनवली होती, जे आपण मटकी मिसळपाव कसं बनवतो त्याच टाईप ही चवळीची भाजी तशी बनवली होती. आणि मग इथं ना मला एक व्हिडिओ शूट करायचा होता, त्याच्यासाठी मी हा ड्रेस घातला होता. आणि हा पहा माझा पूर्ण लुक, जो मी तो मिशोवरून मागवलेला ड्रेस आहे, तर हा त्याचा पूर्ण लुक आहे. एवढा सुंदर ड्रेस आहे. आणि माझ्याकडे ना एक जुना घागरा पण होता, त्याला नाही मला जर 3-1 वर्ष झाले होते, तर तो असं तसं मला घालूच नव्हतं वाटत. तर मला एक असा ड्रेस तयार करता येईल, तर मी नाही असं काही ड्रेस बनवला होता त्याचाच आणि तो छान वाटत होता. पण मी विचार केला की असे कपडे घालण्यापेक्षा नाही घातलेला चांगलं आहे, कारण सवय नसते अशा कपड्यांची. तर त्याच्यासाठी मी फक्त हा ट्राय करून पाहिला. तर चला मग मी तुम्हाला माझे आजीचे आणि बाबांचे फोटो दाखवते. ही पहा माझी आजी आहे आणि ही आजी बाबा ही दोघे पण आहेत. आणि माझ्या आजोबांना आधी शिक्षक होते आणि त्यांनी खूप सारे गोष्टीचे पुस्तक वगैरे लिहिलेले आहेत. तर माझ्या आजोबांच्या मांडीवर हा माझा लहान भाऊ आहे. आणि ते पहा हे माझ्या आजोबांनी लिहिलेले गोष्टीची पुस्तकं. खरं सांगते ज्यावेळेस मी हा अल्बम काढला ना, एवढे लहानपणीचे दिवस आठवत होते. तुम्हाला आता एक अल्बम पण दाखवायचं राहिलेलं आहे. हे फक्त फोटो होते, तर अल्बम पण तुम्हाला पुढे दिसेलच. आणि दिवस हे कसे गेले हे कळालं पण नाही. लहानाचे मोठे झालोत आणि खूप काही ग्रो पण करायला लागलो. तर इथं पहा पुढे नाही मी अल्बम जसा ओपन केला ना, सगळ्यात आधी ना इथं पहा माझ्या मम्मी पप्पांचे लग्नातले फोटो होते. त्याच्यामध्ये माझे पप्पा आधी असे दिसत होते आणि मम्मी अशी, आणि मम्मीच्या लग्नाचा शालू इथं पहा हे सुद्धा फोटो. खूप सारे फोटो आहेत, तर मला ते तुमच्यासोबत खूप दिवसांपासून शेअर करायचे, ते पण काही टाईमच नव्हता भेटत. आणि आमचा फॅमिली फोटो, ही माझी मोठी बहीण होती मम्मीच्या मांडीवर आणि मम्मी ही माझी आत्या आहे. आणि हे माझे पप्पांसोबत ही मी आहे, लहानपणीचा फोटो. आणि तर माझा भाऊ. हे जेवढे पण फोटो आहेत बघून ना खरं सांगते खूप असं म्हणजे मनाला ना असं थोडंसं वाईट वाटत आहे, कारण त्या लहानपणाचे दिवस थोडे वेगळे असतात आणि मोठेपणाचे. ही मी आणि माझी मोठी बहीण सोबतच. हे म्हणजे पप्पा जे दूध घालायला जात होते सारखं. ह्या फोटोंमागे खूप सारी स्टोरी आहे, जी मला जास्त व्हिडिओमध्ये तर काही सांगता येत नाही. आणि आमच्याकडे ना त्यावेळेस 3 ते 4 गाड्या असायच्या. ज्यावेळेस पण नवीन गाडी आणली त्याची पूजा सारखी होत राहायची. माझी सर्वात लहान बहीण आहे मम्मी जवळ. आणि ही पहा माझी मम्मी महालक्ष्मी वगैरे बसवताना. आणि हा माझा भाऊ आहे. असे खूप सारे फोटो आहेत. त्यावेळेस माझी बहीण आणि भाऊ असे दिसत होते. चला मग मला जायचं होतं दिवाळीची शॉपिंग करायला थोडीशी, कारण मी हे तिन्ही ब्लॉग एकाच ब्लॉगमध्ये ॲड केलेले आहेत. तर शॉपिंग करायला जाण्यासाठी मी घातला होता हा ड्रेस, जो मी मिशोवरूनच मागवलेला होता. आणि मग मी आणि मम्मी आम्ही दोघेही निघालो होतो, ते पण पायी आणि वरचं एवढं कडक ऊन. आणि इतर शेळ्या वगैरे बांधून जायचं होतं त्यांना चरायला. आणि होत आहे असं की शेळ्यांना सुद्धा खायला काही राहत नाही. आणि विहिरीचं पाणी पण आता भरपूर कमी होत चाललेलं आहे. जसं जसं ऊन पडत आहे ना, विहिरीचं पाणी पण भरपूर कमी होत आहे. तर मी आणि मम्मी दोघीही निघालो गेवराईमध्ये शॉपिंग करण्यासाठी. ही पहा ऊन एवढं आहे आणि अजून आम्हाला भरपूर चालत जायचं आहे. आणि आम्हाला ना जास्त ब्लॉगचं एवढं काही नॉलेज नाही, त्याच्यामुळे जसं आपण माझ्याकडून ब्लॉग येत आहे तसं मी एडिटिंग करत आहे. मग आम्ही हायवे रोडला लागल्यानंतर आम्हाला भेटली रिक्षा. मस्त बसलो होतो रिक्षामध्ये. आणि रिक्षामध्ये काही जास्त कस्टमर नव्हते, फक्त मी मम्मी आम्ही दोघी जणीच होतो. आणि खरं सांगते लई दिवसातून घराच्या बाहेर पडल्याने एक वेगळंच वाटतं. सर्वात आधी ना आम्ही गेलो होतो पार्लरमध्ये, कारण आम्हाला बनवायचे ते आयब्रो. आणि सोबतच मला ना थोडंसं माझ्या केसांसाठी एक थोडासा वेगळा लुक पण द्यायचा होता, जो मी काही जास्त देणार नाही, फक्त पुढचे थोडेसे केस जे आहेत ते कट करणार आहे. तर त्यांना सर्वात आधी मम्मीने तिचे आयब्रो बनवले. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो लगेच साड्या घ्यायला.
कारण साडी ना मम्मीसाठी आणि आजीसाठी घ्यायची होती आणि मी मिशोवरून ऑलरेडीच माझ्यासाठी शॉपिंग केली होती कपड्यांची. इथं पहा मी मागच्या वेळेस पण इथूनच साडी घेतली होती आणि इथल्या साड्या छान पण असतात आणि रेग्युलर वापरण्यासाठी पण उपयोगाला येतात. दुकान भलेही छोटी असू द्या पण कपडे जे आहेत, कपडे साडी वगैरे खूप भारी आहे. इथं कपडे पण खूप सुंदर सुंदर होते. कपडे तर खूप छान छान होते पण मला काही घेऊ नव्हतं वाटत कारण मी आधीच कपडे घेऊन बसले होते. तर मी फक्त बघितलं आणि एक छोटासा व्हिडिओ बनवला होता. कपडे घेऊन झाल्यानंतर लगेच आम्ही गेलो होतो बांगड्यांच्या शॉपमध्ये कारण तिथं मम्मीला बांगडी घ्यायची होती. तर मग मला पण घ्यायची होती. आधी आम्ही बघितल्या काय काय कसं कसं आहे, पण खरं सांगते खूप सुंदर सुंदर बांगड्या आहेत. तर मम्मीला आधी घेतल्या, त्याच्यानंतर लगेच मला घेतल्या. आणि हे जे काका आहेत तर मला हा सेट तयार करून देत होते जो मी माझ्या ड्रेससाठी घेतलेला आहे. आणि वरती पण खूप सुंदर सुंदर बांगड्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही बसलो होतो रिक्षामध्ये, तेवढ्यात मम्मी घेऊन आली ती कोण. मग मस्त इथं बसल्या बसल्या ना कोण खाल्ला कारण भूक पण भरपूर लागली होती आणि हे ऊन पाहून अजूनच भूक लागल्यासारखी होती. मस्त इथं कोण खाल्ला दोघींनी आणि कोण वगैरे खाऊन झाल्यानंतर मग आम्ही आलो घरी. आणि हे आमच्या इथली नारळाची बाग जी एवढी सुंदर आहे. आणि हा तुम्ही जर नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि इथं पहा एवढं मला ऊन लागत होतं ना त्याच्यामुळे मी ओढणीला जाय असं बांधलं. मग ज्यांना जे वाटायचं ते, कारण उन्हापुढे ना हे काहीच नसतं. आणि खरं सांगते जसं जसं ऊन पडत आहे ना चेहरा पण एवढा काळा होत आहे. पण मला जाऊ दे आता शेतात राहायचं. मी आणि मम्मी आम्ही दोघेही बोलत बोलत खूप फास्ट म्हणजे ना घरी निघून गेलो. आणि उन्हाचं पण प्रमाण जास्तच होतं, कुठं बसायला सुद्धा जागा नव्हती. तेवढंच हे जे झाडाला रोडला हे जे झाड होते तिथंच ना एवढं थंडगार वाटत होतं. त्याच्यामुळे ना जेवढं आम्हाला फास्ट चाललं तेवढं फास्ट गेलो. आणि ते पहा झाडाच्या एवढी थंडगार सावली होती ना. खरं मजाने या झाडांच्या सावलीखालीच असते, कारण तुम्ही आतमध्ये घरामध्ये किती फॅन कूलर लावून बसला तेवढी मजा काही येत नाही, कारण लाईट गेली की वापस गरमी चालू होते. आणि इथं पहा आमच्या शेजाऱ्यांची पपईची बाग. तर आम्ही बोलत बोलत घरी सुद्धा आलो. आणि घरी आल्यानंतर ना सर्वात आधी आम्ही शेळ्यांकडे गेलतो. तिथला काही मी व्हिडिओ शूट केला नाही. आणि तिथे गेल्यानंतर भरपूर असं काम उरकून घेतलं. आणि हे पहा मी हा आणलेला बांगड्यांचा सेट आणि सोबतच मी ना डोक्याला छान अशा पिना आणल्या. चला मग आता माझा व्हिडिओ जो आहे इथं एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाबा.